So hello student, let's start our today's physics lecture. ओके, तर लास्ट टाइम आपण सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशनचा स्टडी करत होतो. ठीक आहे. आणि या सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन मध्ये हे एक आपण कॉम्बिनेशन बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये इथं 12 ओहम 12 ओहम अँड 12 ओहमचे 3 रेझिस्टन्स ॲज शोन इन फिगर कनेक्ट केलेले आहेत. तर हे दिसायला सिरीजमध्ये दिसतात, परंतु ऍक्च्युअली हे सिरीजमध्ये नाही आहेत, हे लक्षात घ्या. दिसायला जरी सिरीजमध्ये दिसत असले तर ते ऍक्च्युअल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये नाही आहेत. कारण इथं एक कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागते की डायरेक्ट कनेक्शन जिथं देतोय ना आपण, तो पॉईंट ऍज इट इज तिथं ट्रॅव्हल करतोय. म्हणजे ए पॉईंट इथं आहे, म्हणजे हा ए पॉईंट जो आहे तो डायरेक्टली कुठं ट्रान्सफर होणार, या ठिकाणी ट्रान्सफर होणार. आणि सिमिलरली बी पॉईंट जो आहे तो या ठिकाणी ट्रान्सफर होणार. म्हणजे प्रत्येक रेझिस्टन्स इथं जर बघितला तर ए अँड बीच्या मध्ये आहे, ए अँड बीच्या मध्ये, ए आणि बीच्या मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळे रेझिस्टन्सेस ए आणि बीच्या मध्ये येत असल्यामुळं हे 3 रेझिस्टन्सेस आपल्याला पॅरलल कन्सिडर करावे लागतील. याची सिम्प्लिफाईड डायग्राम जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. अँड देअरफॉर 1/12 प्लस 1/12 प्लस 1/12 इज इक्वल टू 3/12. दॅट इज 1/RP इज इक्वल टू 1/4 येणार. 3/12 म्हणजे 1/4. अँड देअरफॉर RP इज इक्वल टू काय येणार आहे, 4 ओहम येणार आहे. ओके. याच्यानंतर नेक्स्ट समजा असं एक सर्किट डायग्राम मी ड्रॉ केली. This is point A, this is point B. ठीक आहे. आणि हे नंबर ऑफ रेझिस्टन्सेस आहेत. हा सपोज 10 ओहम आहे, हा 12 ओहम आहे, हा 13 ओहम आहे, सॉरी हा देखील 10 ओहम आहे सपोज, आणि हा 6 ओहम आहे. या पद्धतीनं रेझिस्टन्सेस आहेत. तर याची इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार. आता हे कसं काढायचं बघा. सगळे रेझिस्टन्सेस ए आणि बीच्या मध्ये न्यायचे आहेत. आता हा जो बी पॉईंट आहे तो इथं आहे, म्हणजे बी पॉईंट मी इथं पण घेऊ शकतो, म्हणजे पॉईंट जे आहे ते काय करायचे, ट्रान्सफर करायचे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. आधीमध्ये रेझिस्टन्स नसेल तर त्याच्या पुढच्या सगळ्या पॉईंटला काय येणार आहे, बीच येणार आहे. ओके. त्याच्यानंतर ज्या पॉईंटला आपल्याला माहिती नाहीये तो पॉईंट ए ला पण कनेक्ट होत नाही किंवा डायरेक्ट बी ला पण कनेक्ट होत नाही, मध्ये रेझिस्टन्स येत असेल तर त्याला आणखी एक नाव द्या. फॉर एक्झाम्पल सी पॉईंट. कारण हे सिम्प्लिफाईड याची डायग्राम अगोदर आपल्याला काढावं लागेल. सिरीज मध्ये एक्झॅक्टली कोण आहे, पॅरल मध्ये एक्झॅक्टली कोण आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे अगोदर. कारण डायग्राम अशा असतात काही वेळेला की त्याच्यामध्ये सिरीज कोण आणि पॅरल कोण आहे काय समजतच नाही. त्याच्यासाठी पहिली ट्रिक मी काय सांगितली लक्षात घ्या. ए आणि बी जिथं आहेत ट्रान्सफर करायचे, लक्षात घ्या. ए पॉईंट इथं मी कॉर्नरला ट्रान्सफर करतो, बी पॉईंट इथं आहे, मध्ये कुठेही रेझिस्टन्स नाही, त्याच्यामुळे बी इथं पण होऊ शकतो, इथं पण होऊ शकतो, इथं पण होऊ शकतो. आणि जो पॉईंट डायरेक्टली ए आणि बी ला कनेक्ट नाहीये त्या पॉईंटला नाव वेगळंच काहीतरी द्या, CDEF. आणि आता बघा, समजा हा मी ए पॉईंट इथं मार्क केला, बी पॉईंट इथं मार्क केला, आणि सी हा जो तिसरा पॉईंट जो आहे ना तो मध्ये कुठेतरी मार्क करतो, सी. ठीक आहे, सी पॉईंट. आणि सगळे रेझिस्टन्सेस आता मी काय करणार आहे, या पॉईंटच्या मध्ये जोडणार आहे. आता बघा, हा जो 10 ओहम रेझिस्टन्स आहे तो कुणाच्या मध्ये आहे, ए आणि बीच्या मध्ये डायरेक्ट आहे. ए आणि बीच्या मध्ये डायरेक्ट आहे. हे असं येणार मग, ए आणि बीच्या मध्ये डायरेक्टली. हा कुठला 10 ओहम झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो 12 ओहम आहे तो ए आणि सीच्या मध्ये आहे ना, ए आणि सीच्या मध्ये. हा 12 ओहम इथं लिहावा लागेल मला. त्याच्यानंतर हा 12 ओहम झाला. आता हा 10 ओहम, हा जो 10 ओहम आहे तो बी आणि सीच्या मध्ये आहे, बी आणि सीच्या मध्ये 10 ओहम. ठीक आहे. आणि हा जो 6 ओहम जो आहे ना तो कुठं आहे, 6चं एक एंड बी ला आहे, दुसरं एंड सी ला आहे, म्हणजे तो पण बी आणि सीच्या मध्येच आहे. बी आणि सीच्या मध्ये मग असं काढावं लागेल ना मला, 6. मग आता इथं लक्षात येते तुम्हाला कोण सिरीज मध्ये आहे आणि कोण व्यवस्थित पॅरल मध्ये आहे. हे काय केलं हे लक्षात आलं का बघा. म्हणजे गिवन सर्किट डायग्रामची सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काढायची असेल तर काय करायचे, पॉईंट सगळे ट्रान्सफर करायचे व्यवस्थित. ओके, पॉईंट ट्रान्सफर तुम्हाला करावे लागतील. ठीक आहे.
आता याच्यामध्ये इक्विव्हॅलंट कुणाकुणाचा काढायला पाहिजे बघा. 6 आणि 10चा सपोज आरपी आहे. ओके, 6 आणि 10चा किती आहे आरपी आहे. तर या दोघांचा इक्विव्हॅलंट अगोदर काढावा लागेल कारण हे दोघे पॅरल मध्ये आहेत ना. सो 6 ओहम अँड 10 ओहम हे पॅरल आहेत. त्यांचा इक्विव्हॅलंट किती असेल, सपोज आरपी असेल. तर याचा फॉर्म्युला काय वापरणार, 1/RP इज इक्वल टू 1/6 प्लस 1/6 प्लस 1/10 म्हणजे किती ना 10 प्लस 6 म्हणजे 16 डिवायडेड बाय 60 म्हणजे 4/15 येणार. म्हणजे आरपी झाला 15/4. हा कुणाचा इक्विव्हॅलंट काढला मी, 6 आणि 10चा, 15/4 येणार. बरोबर. आता परत सर्किट डायग्राम काढतो मग. हा 12 6 आणि 10 ऐवजी आता एकच ठेवू शकतो मी, 15/4. आणि इकडे किती 12 ओहम आणि इथं खाली किती आहे, हा 10 ओहम आहे. हा आरपी आता आपण काढलेला आरपी कुणाचा आहे, 6 आणि 10चा आहे. म्हणजे सर्किट सॉल्व्ह करत असताना छोट्यातला छोटा लूप जो आहे ना तिथं अगोदर जायचं. सगळ्यात छोटा लूप जो आहे तिथं जायचं अगोदर, ते अगोदर सॉल्व्ह करायचं आणि ते लूप एक एक काढत 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 जायचे. 6 आणि 10चा 15/4. आता बघा तुम्हाला दिसतंय हा एकच लूप आहे. आणि सॉल्व्ह कसं करायचं असतं बघा. सर्किट डायग्राम दिसली, सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम अगोदर काढावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात छोटा लूप कुठं आहे तो बघायचा आणि छोट्या लूप मध्ये जाऊन तिथलं सिरीज अगोदर सॉल्व्ह करायचं आणि मग बाकीचं सॉल्व्ह करायचं. आता बघा हा एकच लूप तयार झाला ना आणि एक लूप मध्ये काय आहे 12 ओहम आणि 15/4 जे आहेत ते काय आहेत, सिरीज मध्ये आहेत. सो 12 हा तर आता 12 ओहम आणि 15/4 हे कसे आहेत, सिरीज आहेत. बरोबर. 12 ohm and 15/4 ohm are in series. 12 ohm and 15/4 सिरीज मध्ये आहेत. मग त्यांचं काय होणार, डायरेक्ट ऍडिशन होणार. सो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे RS इज इक्वल टू 12 प्लस 15/4. ओके, 12 प्लस 15/4 म्हणजे 12 4 are 48 प्लस 15 डिवायडेड बाय 4. ओके, सो किती येणार आहे 63 डिवायडेड बाय 4. 63/4 हा कोणाचा झाला 12 and 15/4 चा. ओके, आता परत याची परत सिम्प्लिफाईड डायग्राम मी आता ड्रॉ केली तर काय होणार, 12 and 15/4 चा 63/4 मी इथं लिहू शकतो आणि त्याला पॅरल मध्ये कोण आहे 10 आहे, 10 ओहम. आणि हे पॅरल कॉम्बिनेशन असल्यामुळं फायनली 1/RP इज इक्वल टू काय येणार आहे 1/10 प्लस 63/4 चा रेसिप्रोकल 4/63 होणार. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 63 इंटू 1 63 प्लस 10 इंटू 4 40 डिवायडेड बाय 63 इंटू 10 630. सो 1/RP ची व्हॅल्यू येणार 103 डिवायडेड बाय 630. So RP is equal to 630 divided by 103. That is the answer. RP 630 divided by 103. या पद्धतीनं फायनल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स याचा येणार. लक्षात येते का बघा. इथं एक एक्झाम्पल देखील टेक्स्टबुक मध्ये देखील एक क्वेश्चन दिलेला आहे, एक्झाम्पल दिलेला आहे, ते सॉल्व्ह करूया. कॅल्क्युलेट टोटल रेझिस्टन्स अँड टोटल करंट इन द सर्किट. Calculate total resistance and total current in the circuit. And circuit diagram is like this. So this is of 14 volt plus minus. Here there is a R1, here there is a R2 and here there is a R3. आणि R1, R2, R3 च्या व्हॅल्यू दिलेत. R1 दिलेला आहे 3 ओहम
आणि R2 दिलेला आहे 6 ओहम आणि R3 दिलेला आहे 5 ओहम. अगोदर या सगळ्याचा आपल्याला इक्विव्हॅलंट काढावं लागेल. कुठलेही रेझिस्टन्सचा इक्विव्हॅलंट जर काढायचा असेल तर मी काय सांगितलंय, सगळ्यात छोटा लूप जो आहे ना त्याच्यापासून सुरुवात करायची. सगळ्यात छोटा लूप म्हणजे हा इथला छोटा लूप, हा लूप येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इथं या छोट्या लूप मध्ये R1 आणि R2 हे तुम्हाला कसे दिसायला लागलेत, पॅरलल मध्ये दिसायला लागलेत. त्याच्यामुळे R1 R2 चा अगोदर इक्विव्हॅलंट काढूया. R1 and R2 are parallel. Therefore, their equivalent RP. Therefore, their equivalent resistance RP. कसं काढणार? 1 by RP is equal to 1 by 3 plus 1 by 6. 1 by 3 plus 1 by 6. That is 6 into 1 6, 3 into 1 3, 6 into 3 18. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9 by 18 म्हणजे 1 by 2. हा 1 by 2 1 by RP आला आपला. सो RP किती येणार, त्याच्यामुळं 2 ओहम येणार. RP झाला. आता या दोघांचा RP म्हणजे हे सिम्प्लिफाईड सर्किट मी असं काढू शकतो. आता इथं आहे RP आणि इथं आहे R3 अँड दिस इज कनेक्टेड टू ए बॅटरी. नाव असं हे सर्किट होणार. नाउ RP अँड R3 are in series. Okay, so therefore RS is equal to RP plus R3. RP किती आहे, 2 आहे. R3 किती आहे, R3 दिलाय 5, म्हणजे टोटल येणार आहे 7 ओहम रेझिस्टन्स. म्हणजे या पूर्ण सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आला, 7 ओहम. आता रेझिस्टन्स 7 ओहम आणि PD किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 14 व्होल्ट आहे. मग आता इलेक्ट्रिक करंट कसं काढताय तुम्ही, करंट इज इक्वल टू, करंट I इज इक्वल टू फी बाय R, PD डिवायडेड बाय रेझिस्टन्स. कारण R इज इक्वल टू फी बाय I असतं अँड देअरफॉर I इज इक्वल टू फी बाय R. फी किती आहे 14 आणि रेझिस्टन्स किती आहे 7. सो 14 by 7 म्हणजे काय येणार आहे, आन्सर विल बी 2 एम्पियर विल बी द करंट इन द सर्किट. करंट येणार आहे 2 एम्पियर. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. हा, तर आतापर्यंत आपण रेझिस्टन्स म्हणजे काय, ओहम्स लॉ वरून तो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आला. त्याचबरोबर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर म्हणजे काय, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आता आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे रेझिस्टन्स कशा कशावर डिपेंड असतो. ओके, रेझिस्टन्स कशा कशावर डिपेंड असतो हे आपल्याला बघूया. ओके, सो फॅक्टर्स ऑन which resistance depends. फॅक्टर ऑन विच रेझिस्टन्स डिपेंड्स. कुठल्या कुठल्या फॅक्टरवर रेझिस्टन्स डिपेंड असतो, तर त्याच्यामध्ये फर्स्ट मटेरियल टू मटेरियल काय होतो, रेझिस्टन्स चेंज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपरचा रेझिस्टन्स थोडा वेगळा असणार, आयर्नचा रेझिस्टन्स वेगळा असणार आहे. ओके, किंवा ग्लासचा रेझिस्टन्स वेगळा असणार आहे. प्रत्येक मटेरियलला स्वतःचा एक रेझिस्टन्स असतो आणि मटेरियल चेंज झालं की रेझिस्टन्स चेंज होतो. सो फर्स्ट थिंग, रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन द मटेरियल. सेकंड, रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन डायमेन्शन्स. ओके, रेझिस्टन्स हे डायमेन्शन वर देखील डिपेंडंट असतात.
डायमेन्शन्स. रेझिस्टन्स डायमेन्शन्स वर देखील डिपेंड असतो. डायमेन्शन म्हणजे काय, तर लेंथ, रेडियस, डायमीटर, ब्रेथ, हाईट एटसेट्रा. ओके, एरिया, अशा अनेक गोष्टीवर रेझिस्टन्स डिपेंड असतो. म्हणजे डायमेन्शन्स म्हणजे काय, लेंथ, रेडियस, डायमीटर किंवा एरिया, विड्थ, हाईट या गोष्टीवर डिपेंड असतो. अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑल्सो. टेम्परेचर. ओके, या तीन गोष्टीवर बेसिकली रेझिस्टन्स डिपेंड असणार. याच्यातली कुठलीही एक गोष्ट जर चेंज झाली तर काय होतो, रेझिस्टन्स जो आहे तो चेंज होणार आहे. ठीक आहे, मटेरियल, डायमेन्शन किंवा टेम्परेचर. आता सुरुवातीला डायमेन्शनवर कशा प्रकारे रेझिस्टन्स डिपेंड असतो आणि त्याच्यावरून आपल्याला कुठली फिजिकल क्वांटिटी मिळते त्याचा आपण थोडासा स्टडी करूया. ओके, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि ती जी टर्म आहे दॅट इज स्पेसिफिक रेझिस्टन्स. तर आता बघूया डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स. डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स ऑन dimensions. Dependence of resistance on dimensions. So dimensions वर resistance कशा प्रकारे डिपेंड असतो, तर it is found that, हे बघा, it is found that resistance is directly proportional. Resistance is directly proportional to length and inversely proportional to area of cross section. Area of cross section of conductor. ओके, रेझिस्टन्स या दोन गोष्टीवर बेसिकली डिपेंड असतो, लेंथवर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे एखाद्या वॉटर फ्लो प्रमाणे आहे, लक्षात घ्या. समजा अशा प्रकारे एक पाईप असेल, पाईप वॉटर फ्लो प्रमाणे कसं काय, तर वॉटरचा जसा फ्लो असतो ना तसा करंटचा देखील फ्लो असतो. वॉटर फ्लो कुणाला सिमिलर, करंट फ्लो कुणाला सिमिलर घ्यायचा, वॉटरच्या फ्लोला. सपोज एक पाईप असेल, ठीक आहे, पाईपची लेंथ वाढवली ना तर काय होतो, वॉटरच्या फ्लोला जास्त, जेवढी लेंथ जास्त पाईपची तेवढ्या वॉटरच्या फ्लोला जास्त अपोजिशन निर्माण होतं. आणि त्याचबरोबर ही समजा पाईप मोठ्या साईजची आपण घेतली, त्याचं डायमीटर वाढवला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला, तर ऑटोमॅटिकली काय होणार बघा, वॉटर इझिली फ्लो होऊ शकणार. पाईपचा डायमीटर जेवढा कमी, जेवढी पाईप निमुळती आपण करणार, थिन करणार, तेवढी इझिली वॉटर फ्लो होऊ शकणार नाही. आणि तेवढी त्याच्याऐवजी आपण थिक पाईप जर वापरली तर वॉटर फ्लो काय होऊ शकतो, इझिली होऊ शकतो. लक्षात येत आहे. तसं करंटचं देखील आहे. म्हणजे लेंथ जर वाढली तर रेझिस्टन्स वाढतो आणि एरिया जर वाढवला तर काय होतो, रेझिस्टन्स कमी होतो, कारण इलेक्ट्रॉनचा फ्लो इझिली होऊ शकतो त्याच्यामधून. अँड देअरफॉर आपण इथं लिहू शकतो, resistance of the conductor is directly proportional to length and resistance of conductor is inversely proportional to area. जेवढा एरिया जास्त तेवढा फ्लो इझिली होऊ शकेल. लक्षात येते ना, जेवढा एरिया जास्त, एरिया म्हणजे कुठला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा एरिया. हा एरिया जेवढा जास्त तेवढा इझिली इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊ शकणार आहे, कारण जास्त स्पेस मिळते ना फ्लोला. एरिया जेवढा कमी तेवढा इझिली फ्लो होऊ शकणार नाही, म्हणजे रेझिस्टन्स जास्त, एरिया कमी असेल तर. आणि लेंथ जेवढी जास्त तेवढे इझिली वॉटर फ्लो होऊ शकणार नाही, कारण लेंथ वाढत गेली की इझिली करंट किंवा वॉटर फ्लो होऊ शकत नाही. लक्षात घ्या. सो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. आणि दोन्ही कंबाईन केलं तर काय होणार, देअरफॉर आर इज इक्वल टू, दोन्ही कंबाईन केलं तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, एल बाय ए येणार. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल बाय ए. मग आता इथे आपल्याला कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. त्याच्यामुळे रेझिस्टन्सचा आपल्याला डायमेन्शनच्या स्वरूपात म्हणजे लेंथ आणि एरियाच्या स्वरूपात या पद्धतीनं फॉर्म्युला मिळतो. तर याच्यामध्ये रो म्हणजे काय असतं लक्षात घ्या. ते रोला काय म्हणायचं, रेझिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं.
रोला म्हटलं जातं रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, रो इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी ऑर स्पेसिफिक रेझिस्टन्स असं म्हणायचं. ठीक आहे, तर हा रेझिस्टन्सचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. तर पुन्हा एकदा बघा, हा पार्ट मी काय काय बघितला. डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स ऑन डायमेन्शन्स. इट इज फाउंड दॅट रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे लेंथ वाढली तर रेझिस्टन्स वाढतो. जेवढ्या कंडक्टरची लेंथ वाढत जाईल तेवढा रेझिस्टन्स वाढत जाणार आहे. रेझिस्टन्स वाढत गेला की करंट कमी होत जाऊ शकतो, लक्षात घ्या. मग करंट आहे तेवढाच ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, पोटेन्शियल डिफरन्स वाढवावा लागेल. म्हणजे जेवढ्या प्रमाणात रेझिस्टन्स वाढतोय ना तेवढ्याच प्रमाणात जर आपण पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर करंट आहे तसा मात्र फ्लो होणार. ठीक आहे, पीडी तेवढाच ठेवला आणि रेझिस्टन्स म्हणजे लेंथ, पीडी तेवढाच ठेवला आणि लेंथ वाढवत नेली तर काय होणार, रेझिस्टन्स वाढत जाणार आणि करंट कमी होत जाणार. मग आहे तेवढा करंट मेंटेन करण्यासाठी काय करतात, मग रेझिस्टन्स वाढला तर जेवढ्या प्रमाणात रेझिस्टन्स वाढलाय तेवढ्या प्रमाणात पीडी वाढवायचा, म्हणजे करंट आहे तेवढा फ्लो होतो. ठीक आहे, त्याचबरोबर एरिया वाढवला तर इझिली इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होणार, इझिली इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार म्हणजे करंट इझिली फ्लो होऊ शकतो, करंट वाढू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे एरिया वाढला की रेझिस्टन्स कमी होतो आणि म्हणून आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. देअरफॉर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, एल बाय ए येणार. देअरफॉर आर इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय ए येणार आहे. तर याच्यामध्ये रोला काय म्हटलं जातं, रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला रेझिस्टन्सचा आता तुम्हाला मिळालेला आहे, रो एल डिवायडेड बाय ए. काही वेळेला कंडक्टरचं रो दिलं जातं, एल दिलं जातं आणि ए दिलं जातं. त्याच्यावरून आर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. आता ही रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे काय बघूया. रेझिस्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लेटर रो. हे ग्रीक अल्फाबेट आहे, पी प्रमाणे दिसतं परंतु पी नाही आहे, ते रो आहे, लक्षात घ्या. रो, RHO काय म्हणायचं, RHO, रो असं म्हटलं जातं याला. आता रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येतोय बघा, रो इज इक्वल टू R इंटू ए डिवायडेड बाय एल. बरोबर आहे ना, R इंटू ए डिवायडेड बाय एल म्हणजे रो येणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये फेन एल इज इक्वल टू 1 अँड ए इज इक्वल टू 1, त्यावेळी काय होणार, रो इज इक्वल टू आर येणार. ए ची व्हॅल्यू पण 1 असेल, एल ची व्हॅल्यू पण 1 असेल, त्यावेळी रो इज इक्वल टू आर येतं. म्हणजे 1 मीटर लेंथ ठेवली, एल बरोबर 1 ठेवलं आणि ए बरोबर 1 ठेवलं तर त्यावेळी काहीतरी रेझिस्टन्स येणार ना. त्यावेळेचा जो रेझिस्टन्स असेल त्यालाच रेझिस्टिव्हिटी असं म्हणायचं. ओके, आणि म्हणून रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन काय येते बघा, एक्झाम मध्ये काही वेळेला ही डेफिनेशन विचारली जाते. रेझिस्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज resistance of conductor. रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेझिस्टन्स कधी येणार, ज्यावेळी ए आणि एल 1 असेल त्याच वेळी. बरोबर आहे ना. रो इज इक्वल टू आर कधी येणार, ए आणि एल 1 आणि 1 असतील तर. म्हणून डेफिनेशन बघा, रेझिस्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर of unit length and unit area of cross section. लक्षात येते, व्हेरी सिंपल डेफिनेशन ही पाठ करावी लागेल तुम्हाला. रेझिस्टिव्हिटी किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, स्पेसिफिक रेझिस्टन्स. Resistivity is defined as resistance of conductor of unit length and unit area of cross section. म्हणजे ए आणि एल ची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर जो काय रेझिस्टन्स येणार, ए ची व्हॅल्यू 1, एल ची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर जो काय रेझिस्टन्स कंडक्टरचा येणार ते म्हणजे काय असणार आहे, रेझिस्टिव्हिटी असणार आहे. ओके, रो, सो देअरफॉर वन्स अगेन फॉर्म्युला लिहितो, रो इज इक्वल टू आर इंटू ए डिवायडेड बाय एल. हा रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. आता याचं एसआय युनिट काय येणार बघा. एसआय युनिट बघा, रेझिस्टन्सचं असतं ओहम, एरियाचं असतं मीटर स्क्वेअर, डिवायडेड बाय लेंथचं असतं मीटर.
सो मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर म्हणजे 1 मीटर कॅन्सल होईल आणि युनिट येणार आहे ओहम मीटर. ओहम मीटर हे याचं युनिट येणार आहे. ओके, इट्स युनिट विल बी ओहम मीटर. यस साइन इट. ठीक आहे. तर या पद्धतीने रेझिस्टिव्हिटीची कन्सेप्ट आहे. आणि रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असते? रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन फर्स्ट मटेरियल, कारण मटेरियल टू मटेरियल रेझिस्टिव्हिटी चेंज होणार. अँड सेकंड इज टेम्परेचर. टेम्परेचर या दोन गोष्टीवरच रेझिस्टिव्हिटी डिपेंड नसते. ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मटेरियल आणि टेम्परेचर. समजा तुम्हाला असा एक एमसीक्यू विचारला की एरिया डबल केल्यावर रेझिस्टिव्हिटी काय होईल? एरिया डबल केल्यावर काय येत?